नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी कन्या नम्रता मोहिते। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो रोपांची लागवडीसाठी नर्सरीमधून योग्य प्रकारे निवड कशी करायची आहे किंवा कशाच्या मुद्द्यांच्या आधारावरती आपण टोमॅटो रोपांची नर्सरीमधून निवड करायची आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आता टोमॅटो रोपांची नर्सरीमधून निवड करत असताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत ते पाहूयात। त्यातील पहिला मुद्दा आहे ते म्हणजे आपण टोमॅटो रोपांचे वय किती आहे हे आपण तपासले पाहिजे। त्यानंतर टोमॅटो रोपे ही निरोगी किंवा कीडमुक्त आहेत का याची तपासणी करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर टोमॅटो रोपे हे कितीच्या ट्रेच्या संख्येमध्ये आहेत ते पाहायचे आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे टोमॅटो रोपांची वाढ किती प्रमाणात झाली आहे ते पाहायचे आहे। त्याच्यानंतर टोमॅटो रोपांवरती नर्सरीमध्ये कोणकोणत्या कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांची फवारणी केली आहे हे पाहायचे आहे। अशा 5 मुद्द्यांच्या आधारावरती आपण नर्सरीमधून टोमॅटो रोपांची योग्य निवड लागवडीसाठी करायची आहे। आता आपण या 5 मुद्द्यांविषयी सविस्तर माहिती पाहूयात। त्यातील पहिला मुद्दा आहे ते म्हणजे लागवडीसाठी नर्सरीमधून निवड करत असताना त्या रोपांचे वय किती असले पाहिजे। आपण टोमॅटो रोपांची लागवडीसाठी निवड करतो तेव्हा टोमॅटो रोपांचे वय माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे। टोमॅटो रोपांचे वय हे ज्या त्या हंगामानुसार बदलते। जर तुम्ही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात लागवड करत असाल तर टोमॅटो रोपांचे वय हे 21 ते 30 दिवसांच्या दरम्यान असले पाहिजे आणि जर तुम्ही उन्हाळी लागवड करत असाल तर रोपांचे वय हे 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान असले पाहिजे। जर तुम्ही जास्त वयाच्या टोमॅटो रोपांची लागवड केली तर अशा रोपांच्या मुळांची कॉईल तयार झालेली असते, ज्यामुळे सुरुवातीच्या रोप लागवडीनंतर सुरुवातीचे 30 दिवस तुम्हाला काही अडचणी येत नाहीत, परंतु रोप लागवडीनंतर 30 दिवसांच्या पुढे जेव्हा फुल अवस्था सुरू होते त्यावेळेला मुळांची कॉईल तयार झाली असल्यामुळे मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषण केले जात नाहीत, ज्यामुळे रोपे सुकणे, रोपांच्या पानांच्या वाट्या होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात। त्याउलट जर आपण कमी वयाच्या रोपांची निवड लागवडीसाठी केली तर ही रोपे ही कोवळी व लुसलुशीत असतात। त्याचबरोबर या रोपांचे हार्डनिंग झालेले नसते। ही रोपे कोवळी व लुसलुशीत असल्यामुळे या रोपांची पाने सुद्धा कोवळी असतात, त्यामुळे त्याच्यावरती रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो। त्याचबरोबर या रोपांची आपण लागवड केल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिथियम रोप मर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणामध्ये रोपमर होते। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांचे वय लक्षात घेणे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण नर्सरीमधून टोमॅटो रोपांची निवड करतो तेव्हा टोमॅटो रोपांचे वय लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतर त्यातील दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे टोमॅटो रोपे ही निरोगी व कीडमुक्त आहेत का याची नर्सरीमधून तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे। ही तपासणी करत असताना आपण रोपांच्या शेंड्यांवरती आणि पानांच्या खालील बाजूंवरती काही बुरशीजन्य रोगांची किंवा रसशोषक किडींची लक्षणे दिसत आहेत का याची पडताळणी करायची आहे। जर अशा लक्षणे दिसत असतील आणि अशा रोपांची जर आपण लागवड केली तर आपल्याला कुकुंबर मोझॅक व्हायरस किंवा टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस यांसारख्या विषाणूजन्य रोगास ही रोपे बळी पडतात। त्याचबरोबर या रोपांच्या पानांवरती नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे का याची पडताळणी करायची आहे। तर आता ही पडताळणी कशी करायची आहे तर पानांच्या वरील बाजूला नागमोडी आकाराचे पांढरे चट्टे दिसत आहेत का ते पाहायचे आहे। जर असे चट्टे दिसत असतील आणि अशा रोपांची जर आपण लागवड केली तर याचा विपरीत परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवरती होऊन रोपांची सुकण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते। त्याचबरोबर जेव्हा आपण नर्सरीमधून रोपांची निवड करतो तेव्हा लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेम फिलियम राखाडी ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे का ते आपण पाहायचे आहे। अशा प्रकारे आपण निरोगी व कीडमुक्त रोपांची नर्सरीमधून निवड करायची आहे।
तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे टोमॅटो रोपे ही कितीच्या संख्येमध्ये ट्रेमध्ये आहेत याची तपासणी करणे गरजेचे आहे। शक्यतो 100 ते 70च्या ट्रेमधील संख्येची रोपे ही विक्रीसाठी असतात। जर आपण बारीक निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येते की 100च्या ट्रेमधील रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची ही अतिरिक्त वाढ झालेली असते, तसेच 70च्या ट्रेमधील पांढऱ्या मुळांची ही कमी प्रमाणामध्ये वाढ झालेली असते किंवा योग्य प्रमाणामध्ये वाढ झालेली असते। अशा प्रकारे जर आपण 70च्या ट्रेमधील जर रोपे बघितली तर त्यांचे खोड हे 100च्या ट्रेमधील रोपांच्या तुलनेने चांगल्या प्रकारे वाढलेले असते, त्याचबरोबर त्यांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली असते। तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा नर्सरीमधून टोमॅटो रोपांची लागवडीसाठी निवड करतो तेव्हा 70च्या ट्रेमधील रोपांची निवड करायची आहे। त्यानंतर त्यातील चौथा मुद्दा आहे ते म्हणजे रोपांची वाढ कशा प्रकारे झाली आहे याची आपण तपासणी करणे गरजेचे आहे। त्यामध्ये आपण रोपांच्या मुळांची मध्यम स्वरूपाची वाढ झालेली रोपेच आपण लागवडीसाठी निवड करायची आहे। जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रोपांच्या मुळांची वाढ झालेली असेल तर अशी रोपे आपण निवड करायची, अशा रोपांची आपण लागवडीसाठी निवड करायची नाहीये। त्याचबरोबर रोपांच्या खोडाला जांभळट रंग असला पाहिजे, अशी रोपे ही चांगल्या प्रकारे हार्डनिंग झालेली असतात। त्याचबरोबर ह्या रोपांची जर आपण लागवड केली तर ही रोपे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी पिथियम रोपमर होते या बुरशीजन्य रोगात बळी पडत नाहीत। त्यानंतर रोपांची पाने ही रुंद, जाड, पसरट व हिरवीगार असली पाहिजेत, तसेच रोपांची उंची ही 10 ते 15 सेंटीमीटर असायला पाहिजे। अशा रोपांचीच आपण नर्सरीमध्ये योग्य वाढ झालेल्या रोपांची निवड आपण करायची आहे। तर यातील शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे नर्सरीमध्ये रोपांवरती कोणकोणत्या कीटकनाशकांचा व बुरशीनाशकाची फवारणी केली आहे याची आपण माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे। याच्या आधारावर आपल्याला रोप लागवडीनंतर पुढील पहिल्या 30 दिवसांचे योग्य ते फवारणी व आळवणी नियोजन करण्यास मदत होते। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला माहिती असेल की कोणकोणते कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा उपयोग नर्सरीमध्ये केला आहे तर त्यानुसार आपण योग्य प्रकारे पुढील आळवणी व फवारणीमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा योग्य प्रकारे वापर करू शकतो, तसेच कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा खर्च सुद्धा आपला कमी होतो। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, यावरील 5 मुद्द्यांच्या आधारावरती आपण नर्सरीमधून योग्य प्रकारे टोमॅटो रोपांची निवड करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।